गाव सांगा. आपण आज छत्रपती संभाजीनगरजवळ फुलंब्री तालुक्यामध्ये सर देतील परिचय थोडक्यात. मी निलेश चव्हाण, फुलंब्री तालुक्यातलं आमचं किनगाव. या गावामध्ये आमचं भतड सर आले होते. आम्ही त्यांच्या 3 ते 4 वर्षापासून संपर्कात होतो. आज त्यांनी आम्हाला पॉईंट दिलेला आहे. साधारणतः 500 फूट त्यांनी डेप्थ सांगितली. 2 लाईनचा पॉईंट आहे. त्यांनी 3 ते 4 इंची सांगितले पाणी. शेवटी आता नशिबाच्या ह्याच्यात आहे. कारण त्या डेपपर्यंत जाणं फक्त आपलं काम आहे. 500 फुटापर्यंत जायचं आपलं काम आहे. हे बघा, लढाई तुमच्या हातात आहे. आणि साहेबांना आपण दुसरा पॉईंट दिला होता तिथं, म्हणजे त्या गोष्टीत दुःख झालं. तुम्ही झाडं तोडलेले पाहिलेत, म्हणजे तुम्हाला काय तो पॉईंट द्यायचा नाही अशातला भाग नाही. त्याची मार्किंग अजून कायम आहे. तिथं 2 लाईनचा पॉईंट होता, 3 इंचचा पॉईंट होता. मी 3 इंच सांगितलं होतं तुम्हाला मागच्या वेळेला उन्हाळ्यात सुद्धा. आज तिथली 1 लाईन गायब झालेली आहे. आता कुठं गेली, कशी झाली ते माहीत नाही. पण एक देवाने इथे पुन्हा तुम्हाला एक सहारा तिथे दिलाय. काहीतरी आपले चांगले कर्म असतील म्हणून तिथं आपल्याला पुन्हा एक चांगला पॉईंट सापडलाय. तर त्यासाठी तुम्ही बांधावरची झाडं तोडू नयेत एवढीच फक्त अपेक्षा आहे माझी त्याच्यानंतर. कारण आपल्याकडून लावणं होत न होत, पण जी निसर्गानं उगवली ते आपण जोपासली पाहिजे बांधाची तरी. नक्की. आणि शेजाऱ्याने त्याला हात घालू नये. नक्की. नाहीतर त्याचे दुष्परिणाम आपल्या आयुष्यात तुम्हाला निश्चित पाहायला मिळतील. नाही तर अभ्यास करा तुमच्या आयुष्यामध्ये. तुम्ही झाडं तोडल्यानंतर तुमचं 2 वर्षानंतर पाणी कमी झालेलं आहे प्रत्येक शेतकऱ्यानं. आणि हा पॉईंट झाल्यानंतर कमेंट करायचा आहे हा व्हिडिओ आल्यानंतर, की कोणाकोणाला त्याचा अनुभव आला. तुम्हाला 90% लोक दिसतील. त्यामुळं झाडं ही ऋषी आहेत आपल्या क्षेत्रावरची. आणि झाडांना जशी आपण झाडांची एरी पूजा करतो तसं आपण नियमित त्यांच्यावर श्रद्धा ठेवली पाहिजे. बाकी काही बोलणार नाही सर. नक्की बोल. चला. नमस्कार. आज दिनांक 8 एप्रिल 2026. मी पंजाब बचाटे पाटील, मुक्काम बोरी, पोस्ट सोनाटी, तालुका मेकर, जिल्हा बुलढाणा. सतत जवळपास 50-55 बोर आपले हिट झालेत मागच्या 2 महिन्याच्या काळामध्ये. त्यामध्ये आज पहिला बोर आपला फेल झालेला आहे, जो आहे गेवराईमधला. आणि तसंच परभणीमध्ये ज्या काही बाबांना कॅन्सर होता, की 400 फुटाच्या बोरवेलमध्ये फक्त एक घागरभर पाणी दिवसभराला निघत होतं, म्हणजे एक 10 लिटर. आसपासचे बोरवेलसुद्धा थांबून गेलेले असताना आज तिथं 1.25 ते 1.5 इंच पाणी मिळालेलं आहे. किमान 1 इंच तरी रेग्युलर चालेल. आणि पाण्याची डेप्थ किती आहे, फक्त पहिलं पाणी 21 फुटाला आणि दुसरं 50 फुटाला, असं 2 ठिकाणी पाणी लागलेलं आहे. एवढ्या वरती पाणी तिथं कुणालाच नाही आजूबाजूला. शेवटी देणं घेणं परमेश्वराच्या हातात आहे. आणि तसंच आपला दुसरा जो पॉईंट आहे तो फुलंब्री छत्रपती संभाजीनगरमधील पॉईंट आहे, ज्या क्षेत्रामध्ये पाण्याची खूप कमतरता होती. आणि आता या वेळेला काय आहे की जमिनीमध्ये वरच्या पातळीत पाणी नाही. तिथे आपल्याला 40 फुटाला 1 इंच पाणी भेटलेलं आहे. शेतकरी समाधानी आहे. आणि खूप काही मोठं पाणी पाहिजे अशा मित्रांनी कृपया आपल्या पॉईंट घेऊ नयेत. आणि पॉईंट घेताना सरासरी बुधवार आणि शुक्रवार हे 2 दिवस टाळूनच बोरवेल घ्यावेत. शेवटी नशीब आहे, प्रारब्ध आहे. आणि जो काही गेवराईचा पॉईंट फेल झाला आहे त्याला पाणीसुद्धा आलं होतं 380 का 70 फुटाला, परत काय आलं नाही. 400-450 फुटापर्यंत बोरवेल ड्रिल झाला. मी 400पर्यंत डेप दिलेली होती. ठीक आहे. आता आपल्या हातात तर सगळ्या गोष्टी नाही आहेत. एवढे 50-55 झालेत, त्यामध्ये सक्सेस झालेत. इथं अपयश आलं, इथं कुठेतरी खोलीत कमी पडलो म्हणा, किंवा आपल्या प्रारब्धात आज नाही आहे असं काहीतरी म्हणा, किंवा आपलं काहीतरी चुकलं आहे असं काहीतरी म्हणायला हरकत नाही. बाकी धन्यवाद. आजचा संध्याकाळचा लाईव्ह हा खास करून पुणेकरांसाठी, आळंदीकरांसाठी असणार आहे. तरी या परिसरातील शेतकऱ्यांनी किंवा सर्व माझ्या चॅनलशी जोडलेल्या मंडळींनी लाईव्ह यावं एवढी विनंती करतो. धन्यवाद.